भिवंडी तालुका कवाड़ गांव जिला परिषद केंद्र शाला में जेवी दलवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडल कोलीवली द्वारा तथा स्वर्गीय प्रमोद जयराम दलवी के स्मरणार्थ कोलीवली, पारीवली व कवाड़ परिसर के 10वीं व 12वीं के विद्यार्थियों का गुण गौरव सोहला का आयोजन। जेवी दलवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडल अध्यक्ष अविनाश दलवी, कार्य अध्यक्ष संतोष महस्कर, पंकज भगत, रंगनाथ पाटिल, साईनाथ दलवी, वैशाली दलवी, शीतल महस्कर, माधव गुरवसर, सलाहकार व पत्रकार राजेंद्र पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वही कुसुमाई शैक्षणिक व सामाजिक संस्था अध्यक्ष रत्ना माधव गुरव द्वारा विद्यार्थियों को मुफ्त में कापियां वितरण किया गया और श्रीमती प्रियंका प्रकाश भांगरे द्वारा शैक्षणिक साहित्य वितरण किया गया। इस अवसर पर भाजपा भिवंडी तालुका उत्तर मंडल अध्यक्ष नीलेश गुरव, ज्येष्ठ मराठी अभिनेते सुधाकर वसईकर, ज्येष्ठ मराठी कवि गिरीश लटके, सुहास बसरकोट सर, कवि संदीप कांबले, प्रशांत डोंगरे, डॉक्टर प्रदीप जाधव, प्रवीण उर्फ पम्या पाटिल, रंजनी पाटिल, हेमंत कबाड़ी, सपना लसने, सुभाष जाधव, हेमंत सोनावने, श्रीकांत भोईर, प्रियंका भांगरे, राकेश कुलकर्णी, महेश सोनार, बबन महस्कर, सोपान भगत, संदीप पाटिल, मंगेश भोईर, पूनम दलवी, गजानन दलवी, शिवराम दलवी सहित अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल व विद्यार्थी उपस्थित थे। आइए देखिए वहाँ का एक दृश्य।
आज जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे, खऱ्या अर्थाने हा विद्यार्थ्यांचा त्यांच्या मेहनतीचा त्यांच्या अभ्यासाचा हा प्रामाणिक गौरव आहे आणि त्याच्या मागे मुलांची मेहनत असेल, आई वडिलांचे मार्गदर्शन असतील, शिक्षकांचे मार्गदर्शन असेल, तर त्याहून पलीकडे मी सांगतो की जेवी दळवी सारखी अशी सामाजिक संस्था ज्या वेळेला अशा विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप मारते ते नक्कीच या विद्यार्थ्यांना एक ऊर्जा मिळते आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपली नवीन पिढी घडवण्यासाठी चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी एक चांगला उपक्रम मला वाटतं अविरतपणे जवळजवळ 18 वर्ष ना 18 वर्ष अविरतपणे आजपर्यंत कुठलाही खंड न पडता त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी खरोखर संस्थेचे अध्यक्ष अभिनवदा दळवी असतील, संतोषजी मस्कर असेल आणि त्यांचे माधवजी गुरुजी असतील, आपले सर्व त्यांची टीम असेल, मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की असेच कार्यक्रम आपण ठेवत राहा. जे काय असेल ते आम्ही मदत करायला तयार आहे. आणि आज मला त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला की मला आज या तुमच्या संस्थेमार्फत गौरव करण्यात आला, माझा सन्मान करण्यात आला. मी मनापासून आपले खरोखर याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे बक्षीस मिळणं म्हणजे आपला थांबणं नव्हे तर या पुढचा प्रवास आणखी पुढे नेणं हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर ते लहान मुलं बराच वेळ इथे ताटकळत होती, बराच वेळ 2 तास ताटकळत होते, नंतर त्यांना दिला आणि ते घरी गेले. त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि माझे एक सर निदर्शन सरनी आलो मी बोलतोय जरा लक्ष अशी समारंभ जरी असला तरी शालेय गणवेशातच त्याने आलं पाहिजे आणि बक्षीस घेतलं गेलं पाहिजे. हा बदलही ते मला झालेला दिसला. प्रत्येक विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या कपड्यातून हे बक्षीस घेत होता. तर इथे कुठेतरी मला तरी वाटतं शिक्षकांची ही जबाबदारी आहे की आपले विद्यार्थी बक्षीस घ्यायला येताना गणवेशात येतात किंवा जे काही कपडे परिधान केले त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण हे संस्कार पुढे कामी येणार आहेत. त्या आयोजकांना पण माझं म्हणणं आहे आणि इथे जर शिक्षक हजर असेल तर त्यांना माझं सांगणं आहे की आपण विद्यार्थ्यांना आतापासूनच शिक्षण दिलं पाहिजे की आपण संस्कार केले गेले पाहिजे. आपण बक्षीस देताना शाळेचं प्रतिनिधित्व करत असतो, शाळेसाठी आपण इथे शाळेचं नाव आपण उज्ज्वल केलेलं असतं. हे बक्षीस फक्त वैयक्तिक नसतं, कारण त्याच्या पाठीमागे शाळेचा मोठा हात असतो. त्यांनी शिक्षण केलेलं असतं, शिक्षकांनी त्यामागे मेहनत घेतलेली असते. हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर जितके तुम्ही एज्युकेटेड आहात तितके संस्कारशील असणं खूप गरजेचं आहे. अन्सारी नावाचे 2 मुसलमान भाऊ, त्यातला एक आला भिवंडीला आणि एक गेला मालेगावला. दोघंही कसबी कारागीर होते. त्यांनी त्यांच्या त्या भागातले वस्त्र हे तयार करण्याचे काम त्यांनी करत होती. राजेशाही नष्ट झाली तुमच्या देशातली. ते कारागीर बेकार झाले आणि बेकार कारागीर आपले जे काही त्याला म्हणतात ते यंत्रमाग हे घेऊन प्रवास करत करत एक कल्याणच्या इथे उतरला आणि एक त्याच्या अगोदर उतरला. जेवी दळवी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था कोळीवली या संस्थेमार्फत अविरत खंड न पडता गेली 18 वर्षे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो. विद्यार्थी हा देशाचं भविष्य असतो आणि या वयामध्ये जर तुमचं कौतुक झालं, विद्यार्थ्यांचं कौतुक झालं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली तर त्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळतं आणि त्या क्षेत्रामध्ये ते पुढे जातात. तर हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ही संस्था करत आहे. त्या संस्थेत खरं तर करावे तेवढं कौतुक आणि करावे तेवढं अभिनंदन कमीच आहे. मी पाहतो गेली 2-3 महिने ही संस्था या निवेदनासाठी रात्रंदिवस झटत आहे. संस्थेचे सर्वेसर्वा अविनाश दादा दळवी त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून
त्यांच्याबरोबर रात्रंदिवस कष्ट घेणाऱ्या त्यांच्या मिसेस, खरं तर मी सुधाकर गोसाईकर सरांना विनंती करेन की या जोडीचं आपण या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान झाला पाहिजे या ठिकाणी, आणि या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथम पूजनीय गणपती बाप्पाला तसेच विद्येची देवता माता सरस्वती यांना माझा नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि ग्रामस्थ मंडळी तसेच माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला कार्यक्रम जेवी दलवी सामाजिक व शैक्षणिक संस्था सेवा मंडळ आयोजित कोलिवली विद्यार्थी गुणगौरव सोहळा स्वर्गवासी प्रमोद जयराम दलवी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाश दलवी हे सोहळा सादर करतात आणि तसेच त्यांचे सहकार्य यांना आज 18 वर्ष या कार्यक्रमाला पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. तसेच त्यांनी हा विद्यार्थ्याचा सोहळा सत्कार असाच पुढे चालू ठेवा त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. या सत्कारामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे, कारण की विद्यार्थ्यांना ते जे प्रोत्साहन देतात ते खूप मोलाचं आहे आणि विद्यार्थ्यांना आज प्रोत्साहन मिळाला, कदाचित आज एकाला मिळालं नसेल तर उद्या नक्कीच त्याला भेटला ते पाहून करणार मला सुद्धा प्रोत्साहन मिळाले. म्हणजे विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा अतिशय मोलाचं काम हे संस्था करत आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. खरोखर जेवी दलवी सामाजिक संस्थाचा जे कार्यक्रम आहे जबरदस्त असा कार्यक्रम आहे. आणि का जबरदस्त आहे, कारण बघा आपण जे काही करतो त्याची एक पोचपावती म्हणून एक सत्कार समारंभ असतं आणि विद्यार्थी जे काही अभ्यास करतात किंवा ते जे प्रगती साधतात तेव्हा त्यांना जे असं कुठेतरी सन्मानित केल्यावर त्यांना उत्साह येतो आणि पुढे आपण याच्यापेक्षाही अजून काहीतरी करू, कारण ज्या कारणाने आपला अजून मोठा सत्कार होईल. आणि खरोखर सत्कार होणे आवश्यक असते, कारण बघा जर आपला ज्या कार्याची दाद म्हणून म्हणजे एखादा कार्य करतो आपण, चांगला कार्य करतो त्याची दाद म्हणून आपला एक सन्मान होतो आणि तो सन्मान जेव्हा होतो तेव्हा आपल्याला पण असं मन भरून येतं आणि वाटतंय की खरोखर आपण अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि आपण अजून यश संपादित केलं पाहिजे. आणि खरोखर या पूर्ण टीमचे मानावी तेवढे आभार कमीच आहे. तसेच खरोखर मी आमची जमिनीचं पैसा नाटक टीमतर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा देतो. पुढेही आपण असे कार्यक्रम घ्यावे आणि आम्हाला पण बोलावे, कारण आम्हालाही खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. सर, गेल्या 18 वर्षापासून जेवी स्पोर्ट्स सामाजिक शैक्षणिक जे सेवा मंडळ आहे हे जे काम विद्यार्थी गुणगौरव सोहळा म्हणजे समाजात इयत्ता 10वी 12वी जे विद्यार्थी विशेष गुणांनी तसेच उत्तीर्ण झाले असेल, म्हणजे जरी पास झाले असेल तरी त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा गुणगौरव सन्मान या व्यासपीठावर केला जातो की जे कोणत्या प्रकारचा भेदभाव केला जात नाही की किती पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज हा गुणवत्तेच्या मानाने चांगला मुद्दा असतो, त्याचा विशेष सन्मान झाला पाहिजे. पण त्याबरोबर जे सामान्य असतो त्या सामान्याचा सुद्धा एखाद्या विशिष्ट स्टेजवर सन्मान झाला तर त्याला सुद्धा त्यातून प्रेरणा मिळते आणि प्रेरणा देण्याचं काम गेल्या 18 वर्षापासून जेवी स्पोर्ट्स सामाजिक शैक्षणिक संस्था सेवा मंडळ त्यांचे अध्यक्ष अविनाश दळवी आणि कार्याध्यक्ष संतोषजी मस्कर हे करत आहे आणि त्यांच्याजवळ आम्ही कार्याचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी त्यांना अशा या कार्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे कार्य अविरतच असं चालत राहावं, त्यांच्या शक्ती असेपर्यंत अशी विश्वचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. अध्यक्ष अविनाश दलवी साहेब असतील, अध्यक्ष असतील मस्कर साहेब, सर्वांना मी प्रथम एक मानाचा सलाम करतो, एक सॅल्यूट करतो. कारण हे कार्य आहे ते कार्य हे साधे सुद्धा कार्य नाही. 18 वर्षाची परंपरा या कार्याला लाभलेली आहे. 18 वर्ष सातत्याने ही जी सेवा आहे त्यांनी दिलेली आहे. परिसरातील हा जो विकास आहे तो विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा सत्कार केल्यामुळे होत असतो, कारण आजचे विद्यार्थी हे परिसराचा उद्याचा भविष्य आहे याची कुठेतरी जाणीव त्यांच्यामध्ये आहे. आणि हे समाजकारणांना जमलेलं नाही. राजकारण्यांना परिसरात अनेक राजकारणी आहेत परंतु त्यांनाही जमलेलं नाही. त्यांनी आणि हे कशासाठी केले, त्यांनी हे बंधुप्रेमासाठी केलेलं आहे. परिसरातील सर्व पंचक्रोशीत बंधुप्रेमासाठी एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि हे उदाहरण दिलेलं आहे अविनाश दलवी साहेबांनी. ते मला वाटतं संपूर्ण लोकांनी त्यांचं अनुसरण करावं. मला वाटतं आज ठाणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेले काही प्रमुख अतिथी इथे उपस्थित होते. सर्वांना एकच सांगेन की त्यांचं जे बंधुप्रेम आहे त्या बंधुप्रेमाचा तुम्ही आदर्श घ्या. त्यांनी घेतलेल्या या सामाजिक कार्याचा आदर्श घ्या आणि संपूर्ण कोलिवली गाव सर्वस्व असतील अविनाशजी दलवीच आहे हे सामान्य माणसाने मनात आणले तर काय करू शकतो त्याचं उदाहरण यांनी दिलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला साहेब मानाचा मुद्दा करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.